अहिल्यानगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या शनी शिंगणापूर येथून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे। आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शनी शिंगणापूर देवस्थानच्या कायम कर्मचाऱ्यांनी आता आरपारची लढाई सुरू केली असून आजपासून या कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे। विशेष म्हणजे गेल्या काही तासांपासून परिसरात पावसाची संततधार सुरू आहे, मात्र अंगावर कोसळणाऱ्या पावसाच्या सरींची तमा न बाळगता हे कर्मचारी आपल्या हक्कासाठी खिया मांडून बसले आहेत। भर पावसात सुरू असलेल्या या आंदोलनामुळे कर्मचाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत, पण जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा पवित्रा या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे। या आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांनी देवस्थान प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी दीपक वैरागर यांनी प्रशासनाचा जाहीर निषेध केला। ते म्हणाले की कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत त्यांनी आपला निर्धार व्यक्त करत प्रशासनाला थेट इशारा दिला आहे। तर महेश डीके यांनी कामगार एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देत सर्व कामगारांना एकत्र येण्याचे आवाहन केले आणि या लढ्यात विजय आपलाच होईल असा विश्वास व्यक्त केला। दुसरीकडे आपल्याच कर्मचाऱ्यांवर ही वेळ आली असताना देवस्थान प्रशासन अद्यापही सुस्त असल्याचे पाहायला मिळत आहे। भर पावसात भिजणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासन कधी लक्ष देणार आणि या ढिम्म प्रशासनाला कधी जाग येणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे आणि भाविकांचे लक्ष वेधले गेले आहे। कर्मचाऱ्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे देवस्थान परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासन आता काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। JTV मराठीसाठी लखन वाल्हेकर, अहिल्यानगर।